नमस्कार लाडक्या बहिणींनो, स्वागत आहे आपल्या YouTube चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे मराठी कट्टा. ठीक आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अत्यंत महत्त्वाचे अपडेट बघणार आहे, ते म्हणजे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची ई-के-वाय-सी कशी करायची. ठीक आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ह्याची ई-के-वाय-सी आपल्याला कशी करायची आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे. बहिणींनो, आपल्याला इथे ऑप्शन दिसत आहे ई-के-वाय-सी साठी इथे क्लिक करा. त्या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर ना आपल्याला काय करायचं आहे की आपण या वेबसाईटवरती रिडायरेक्ट होतोय. तिथं आपल्याला आधार कार्ड क्रमांक टाकायचा आहे, कॅप्चा टाकायचा आहे आणि त्यानंतर ना आपल्याला ही थोडीफार माहिती आपल्याला वाचून घ्यायची आहे आणि मी सहमत आहे या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि ओ-टी-पी पाठवा या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. ठीक आहे. मी सहमत आहे हे ऑप्शन आपल्याला क्लिक करायचं आहे, अन्यथा आपण अपात्र होऊ चाल. ठीक आहे. सर्व माहिती ही अत्यंत काळजीपूर्वक आपल्याला भरायची आहे. तर जे स्टेप मी सांगत आहे ते स्टेप आपल्याला फॉलो करायचे आहे. ही अत्यंत महत्त्वाची आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ मी तुम्हाला देत आहे. ठीक आहे. मी सहमत आहे ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर ना ओ-टी-पी येण्यास थोडा वेळ लागू शकतो, कारण सर्व्हरवरती ऑलरेडी लोड आहे. ठीक आहे. बऱ्याच जणांना असा मेसेज देखील येतोय की एरर अनेबल टू सेंड ओ-टी-पी. ठीक आहे. तर हे एरर आहे सर्व्हरवरती लोड असल्या कारणामुळे. ठीक आहे. थोडंसं पुन्हा आपल्याला प्रयत्न करायचा आहे आणि थोडं वेट करायचं आहे. पुन्हा ओ-टी-पी आपल्याला त्या पेज डायरेक्टवरती डायरेक्ट झालेलो आपण. रिडायरेक्ट झाल्यानंतर ना ओ-टी-पी आपण इथं सबमिट केलेला आहे. सबमिट बटनवरती क्लिक केलेलं आहे आपण. सबमिट बटनवरती क्लिक केल्यानंतर ना थोडंफार थांबायचं आहे. तेच कारण आहे सर्व्हरवरती ऑलरेडी लोड खूप आहे. त्या कारणाने आपल्याला थोडं थांबावं लागत आहे. ठीक आहे. त्यानंतर ना आपल्याला काय करायचं आहे, ओ-टी-पी व्हेरीफाय झाला आपला. त्यानंतर मग आपल्याला इथं वडिलांचं किंवा पतीचं, जे अविवाहित आहे त्यांनी वडिलांचं, जे विवाहित आहे त्यांनी पतींचं आधार कार्ड क्रमांक इथं टाकायचं आहे. त्यानंतर ना कॅप्चा इथं एंटर करायचा आहे. ठीक आहे. कॅप्चा एंटर केल्यानंतर ना कॅप्चा एंटर इथं करायचा आहे. अचूकपणे आपल्याला कॅप्चा इथं एंटर करायचा आहे. ठीक आहे. हे खूप इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर ना मी सहमत आहे ह्या ऑप्शनला क्लिक करायचं आहे आणि ओ-टी-पी पाठवा या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे परत. ह्यानंतर काय होईल की बाबा आपले पती आणि जे वडील असतील, त्यांचे वडील किंवा पती, त्यांचं रजिस्टर्ड मोबाईल नंबरवरती, आधार रजिस्टर्ड मोबाईल नंबरवरती एक ओ-टी-पी येईल. ते ओ-टी-पी आपल्याला इथं एंटर करायचे आणि सबमिट बटनवरती क्लिक करायचं. त्यानंतर ही टप्पा ई-के-वाय-सीचा अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. त्यामध्ये आपल्याला पतीचे किंवा वडिलांचे नाव तिथे दिसतच असेल. त्यानंतर जात प्रवर्ग. ठीक आहे. जात प्रवर्ग सिलेक्ट करायचा आहे की आपण कुठल्या कॅटेगरीमध्ये बिलॉंग करतोय. ओबीसी कॅटेगरी, ओपन कॅटेगरी, ज्या कॅटेगरी असतील त्या कॅटेगरीच्या हिशोबाने आपल्याला आपली कॅटेगरी सिलेक्ट करायची. ठीक आहे. त्यानंतर माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित स्लॅश कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, भारत सरकार किंवा राज्य सरकार, स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही किंवा सेवानिवृत्त निवृत्ती घेत नाहीत. ठीक आहे. तर ह्या ऑप्शन अत्यंत महत्त्वाचा ऑप्शन आहे. ह्यामध्ये बऱ्याच जणांना अडचण येत आहे. हा ऑप्शन अत्यंत महत्त्वाचा ऑप्शन आहे. ते ऑप्शन आपल्याला प्रॉपर वाचायचं आहे आणि त्या हिशोबानेच क्लिक करायचं आहे. ठीक आहे. आणि इथे देखील आपल्याला अचूक इन्फॉर्मेशन द्यायची आहे. जर चुकीची इन्फॉर्मेशन दिली तर आपल्याला प्रॉब्लेम होईल. बऱ्याच जणांना इथं आपल्याला ऑप्शनमध्ये होय ऑप्शन क्लिक करायचं आहे. ठीक आहे. माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित व एक अविवाहित महिला योजनेचा लाभ घेत आहे. ठीक आहे. ह्या ऑप्शनमध्ये आपल्याला होय म्हणून क्लिक करायचं आहे. कारण योजनेच्या आपल्याला इन्फॉर्मेशन मिळतेच आहे की एक विवाहित आणि एक अविवाहित महिलालाच ह्या योजनेचा लाभ मिळणार आहे. ठीक आहे. आपण कॅप्चा इथं जे चेक बॉक्स आहे ते चेक बॉक्स आपल्याला क्लिक करायचं आहे आणि कन्फर्म करायचं आहे की बाबा मी काही खोटी माहिती देत नाहीये आणि टिक करून त्यानंतर सबमिट करा ह्या ऑप्शनवरती आपण क्लिक करायचं. ठीक आहे. तर सक्सेसफुली तुमची के-वाय-सी यशस्वीरित्या पूर्ण झालेली आहे.